हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण बघतोय आपलं हेरिडिटी आणि इव्होल्युशनचं लेक्चर नंबर 3. यापूर्वी आपण जेवढे लेक्चर बघितले त्यामध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटरी कन्सेप्ट, जीन म्हणजे काय, क्रोमोझोम म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, सगळ्या टर्म संपल्यानंतर आपल्याकडे चॅप्टरचा हाफ वे आपण आलो होतो. आता आपल्याला पुढे बघायचंय व्हॉट इज मीन बाय इव्होल्युशन. इव्होल्युशनला ज्यावेळी डिफाईन करायचं आपल्याला त्यावेळी आपण काय सांगतो, इव्होल्युशन कशाला म्हणायचं. कधी पण लक्षात ठेवायचं, इव्होल्युशनची ज्यावेळी डेफिनेशन करायची वेळ येते ना आपल्याकडे, तर त्यावेळी लक्षात ठेवायचं इव्होल्युशन कशाला म्हणतो आपण. अ ग्रॅज्युअल चेंज ओव्हर a long time period is called as evolution. आता हे वाक्य लिहिलं आपण, पण याचा अर्थ पण माहित पाहिजे की नाही. मग आपण काय सांगतो सरळ सरळ, हळूहळू घडणारा बदल. ग्रॅज्युअल म्हणजे काय, एका दिवसात नाही घडत. हा घडण्यासाठी काय लागतील आपल्याकडे, करोड्स ऑफ इयर जातील, तेव्हा हा चेंज घडेल. आणि हा चेंज घडण्यासाठी काय म्हणतो आपण, थाउजंड्स ऑफ इयर तर लागतीलच, पण लॉंग टाइम पिरियड पण लागेल. याला आपण काय म्हणतो, इव्होल्युशन. मग आता बघा, आपल्याला थोडीशी एक स्टोरी समजून घ्यावी लागेल का आपलं युनिव्हर्स कसं क्रिएट झालं असेल, या युनिव्हर्स मध्ये आपली अर्थ कशी क्रिएट झाली असेल, आणि सगळ्यात महत्वाचं या अर्थ वरती लाईफ कसं क्रिएट झालं असेल. आता ही स्टोरी आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, बिकॉज आपल्याला एक्झाम वरती या स्टोरीवरती काही क्वेश्चन येत नाही एक्झाम मध्ये, पण आपल्याला माहित पाहिजे म्हणून आपण सांगून ठेवतो. मग काय म्हणतो आपण, लाखो करोडो वर्षापूर्वी काय झालं असेल, कुठंतरी आपण काय म्हणतो स्पेस मध्ये आपल्याकडे खूप मोठा ब्लास्ट झाला असेल. या ब्लास्ट मुळे निघलेली जी एनर्जी असेल ती सगळीकडे काय झाली आपण म्हणू, स्कॅटर झाली. आणि स्कॅटर झाल्यानंतर ह्या एनर्जी पासून आपण काय म्हणतोय, आपल्याकडे छोटे छोटे ऑब्जेक्ट क्रिएट झाले. त्यापैकी आपण काय सांगतो, हा जो इव्हेंट झाला होता ना स्पेस मध्ये खूप मोठा ब्लास्ट होण्याचा, ह्या इव्हेंटला आपण म्हणतो बिग बँग. याला काय म्हणतो आपण, बिग बँग. आणि मग इव्होल्युशनची एक थिअरी आहे आपल्याकडे, जिला काय म्हटलं जातं, बिग बँग थिअरी. ही थिअरी वाईडली ऍक्सेप्टेड आहे जगात, म्हणून आपण हिलाच बघतो. तसे बघायला गेलं तर भरपूर थिअरी आहे. एक आहे आपल्याकडे थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, जिच्यात काय मानलं गेलं तर आपल्या सगळ्यांना काय केलं, एका स्पेशल पॉवरने क्रिएट केलं, ज्याला आपण काय म्हणतो, देवाने सगळ्यांना बनवलं, नेचरने सगळ्यांना बनवलं. दुसरी जी थिअरी आहे ती आहे पॅन्सपर्मिया थिअरी. तिच्यात काय म्हटलं जातं का ऍस्टेरॉइड आला एक हवेतून, स्पेसमधून, तो ऍस्टेरॉइड अर्थ वरती धडकला आणि त्या ऍस्टेरॉइड सोबत कोण आलं, लाईफ आलं, असं मानलं जातं. पण आपल्याला माहितीये या दोन्ही थिअरी फेल का होतात, सायन्स यांना ऍक्सेप्ट का नाही करत. कोणत्या तरी पॉवरफुल एंटिटीने सगळ्यांना बनवणं, ऍक्सेप्ट करणं नाही पॉसिबल. दुसरं आपण काय म्हणतोय, जी काय आपल्याकडे पॅन्सपर्मिया थिअरी होते, ऍस्टेरॉइड आला त्याच्यासोबत लाईफ आली. ऍस्टेरॉइड ज्यावेळी अर्थच्या एन्व्हायरमेंट मध्ये येईल, अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये येईल, त्यावेळी फ्रिक्शन मुळे काय होईल, तो गरम होईल. आणि जर गरम झाला तर आपल्याला माहिती काय होईल बरं, ऑब्व्हियसली कोणी सर्व्हाइव्ह करायचा काही चान्स राहणार नाही आपल्याकडे. ठीक आहे. मग आता हा जो बिग बँग इव्हेंट झाला, या इव्हेंट पासून आपण काय म्हणतो, वेगवेगळ्या काय बनल्या असतील, गॅलेक्सीज बनल्या असतील. आता या गॅलेक्सीज बनल्या, आपण एक नाही बोलत आहे, अनेक गॅलेक्सी. जसं आपली गॅलेक्सी आहे त्याच्यात आपण काय म्हणतो, आपली जी आहे कोण आहे, आपली मिल्की वे. ही मिल्की वे गॅलेक्सी पण ह्या इव्हेंट मधूनच बनली असेल. ह्या मिल्की वे गॅलेक्सी मध्ये कोण आहे, एक ऍव्हरेज साईज स्टार आहे, ज्याला आपण काय म्हणतो स्टार आहे, तो कोण आहे आपला सन. आणि या सनच्या अराउंड आपल्याकडे काय बघायला मिळतात, वेगवेगळे छोटे छोटे आपण काय म्हणतो प्लॅनेट्स गॅदर झाले. आणि ह्या प्लॅनेट्स पैकी जो थर्ड प्लॅनेट आहे आपला, थर्ड प्लॅनेट कोण आहे आपला, अर्थ. तर या पद्धतीने आपल्या अर्थची काय झाली असावी, निर्मिती झाली असावी असं मानलं जातं. आता किती नाही म्हटलं तर बघा बरं, आपण इथं गॅलेक्सीज म्हटलं का म्हटलं, बिकॉज आपल्याला माहिती आहे आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे हिच्या क्लोजेस्ट गॅलेक्सी कोण आहे आपल्याकडे, अँड्रोमेडा. म्हणजेच काय आपण असं म्हणू शकतो, गॅलेक्सी एक नाही तर गॅलेक्सीज अनेक आहेत. मग आता हे झालं, आपला प्लॅनेट कसं बनला इथपर्यंत आपण समजून घेतलं. मग आता आपण काय सांगतोय, आपला प्लॅनेट बनला कधी असेल, अर्थ इज फॉर्म्ड अराउंड 4.6 बिलियन इयर्स ॲगो. कधी बनली आपली अर्थ, नियरली अबाउट असं म्हणू आपण, अर्थ इज फॉर्म्ड 4.6 बिलियन इयर्स ॲगो. 4.6 बिलियन इयर ॲगो काय झाली, आपली अर्थ बनली. आणि अर्थ बनली तर आता काय म्हणतोय आपण, ह्या इव्हेंटचा परिणाम काय झाला बरं, जे गॅलेक्सीज बनल्या त्यापैकी आपली मिल्की वे बनली, सन होता आपला, प्लॅनेट्स होते, अर्थ होती. आपली अर्थ बनल्या बनल्या काय लगेच थंड असेल का. मग आपण काय म्हणतोय, जर एवढा मोठा ब्लास्ट झाला होता जिथून एवढी एनर्जी रिलीज झाली, तर आपली अर्थ कशी होती, खूप गरम होती. आणि इतकी गरम होती तरी पण आपण काय सांगतो, अर्थ वरती काय होतं, काही गॅसेस एक्झिस्टंट होते.
फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हायड्रोजन असेल, हिलियम असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन असेल, किती नाही म्हटलं तर आपण काय म्हणतो नायट्रोजन असेल, हे सगळे गॅसेस काय होते अर्थवरती एक्झिस्ट करत होते. जसजसा काळ लोटला असेल, जसजसा टाइम गेला असेल, तसं आपण काय म्हणू हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन ज्यांनी काय बनवलं असेल बरं ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवले असतील. काही हायड्रोजन आणि कार्बनने एकत्र येऊन, हायड्रोजन ऑक्सिजनने एकत्र येऊन काय बनवलं असेल वॉटर बनवलं असेल. मग आता आपण काय करतोय हळूहळू आपण प्रोग्रेस समजून घेतोय. ह्याच्या आठची गरज आपल्याला कुठपर्यंत होती फक्त इव्हेंट काढण्यापुरती. मग आपण काय म्हटलं आता आपण फक्त आपल्या अर्थचा विचार करू. मग अर्थवरती आपण काय म्हणतोय 4.6 बिलियन इयर अगो जेव्हा अर्थ बनली, अर्थचं टेम्परेचर खूप जास्त होतं आणि एवढे सगळे गॅसेस अर्थवरती असतील. आता एक्सप्लोजन झालं म्हटलं गॅसेस असतीलच. मग ह्या गॅसेस पैकी आपण काय सांगतोय जो आपल्याकडे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे यांनी एकत्र येऊन काय बनवलं असेल वॉटर बनवलं असेल. मग ह्या वॉटरला आपण काय सांगतो अर्थचं टेम्परेचर इतकं जास्त होतं तर हे जे वॉटर बनलं हे वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये असेल आपल्याकडे दिस वॉटर शुड बी इन द फॉर्म ऑफ वेपर्स. हे वॉटर कसं असेल आपल्याकडे वेपरच्या फॉर्म मध्ये. मग आता आपल्याला माहिती जसा जसा टाइम गेला असेल, जसा जसा टाइम पुढे पुढे प्रोग्रेस करत असेल, हळूहळू अर्थचं टेम्परेचर काय झालं असेल कमी झालं असेल. आणि एकदा का अर्थचं टेम्परेचर एवढं कमी झालं आपण काय सांगतो आपल्याला एक बेसिक रूल माहिती आहे जेवढं टेम्परेचर कमी होत राहील तेवढं वॉटर काय होतं कंडेन्स होत राहतं. आणि वॉटर कंडेन्स झाल्यामुळे काय म्हणतो आपण हे जे वॉटरचे वेपर होते ते वॉटर वेपर काय झाले कंडेन्स झाले. कंडेन्स झाल्यामुळे काय झालं अर्थवरती रेन सुरू झाली. आणि ही जी रेन होती ही थोडे दिवस नाही चालली. हे तीनदा अर्थचं टेम्परेचर वाढणं, वॉटरचं वेपर बनणं, वेपर कंडेन्स होणं, पुन्हा रेन होणं हे चालूच राहिलं. हे सायकल चाललं ऑलमोस्ट 60,000 इयर्स. 60,000 वर्ष कंटिन्यू काय म्हणतोय आपण आपल्याकडे काय चालू होतं हे अर्थवरती रेनफॉल कंटिन्यू चालू होता. आणि मग आता एवढे दिवस रेनफॉल झाला म्हटलं ऑब्व्हियसली एवढं पाणी जे साचतंय अर्थवरती ते काय करणार होतं अर्थवरती वेगवेगळ्या वॉटर बॉडीज क्रिएट करणार होतं. मग त्यापैकी आपण काय म्हणतो काही आपल्याकडे काय असतील सपोज आपल्याकडे काय असतील ओशियन बनले असतील, काही आपण काय म्हणतो सी बनले असतील, काही रिव्हर्स बनल्या असतील, काही आपल्याकडे काय बनले असतील पॉन्ड, लेक, भरपूर गोष्टी बनल्या असतील. आणि या सगळ्यामध्ये आपण काय सांगतो आता हे जे काही इलेमेंट आपण बघितले होते हायड्रोजन, हिलियम, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन हे सगळे इलेमेंट ह्या पाण्याच्या मार्फत कुठे आले असतील ह्या रिव्हर, पॉन्ड, लेक मध्ये आले असतील ओशन्स मध्ये. मग आता या ओशन मध्ये जर आले हे सगळे तर आपण काय सांगतोय ओशन मध्ये यांनी एकमेकांसोबत रिॲक्ट केला असेल आणि दोन प्रकारचे कंपाऊंड बनवले असतील. कार्बन ज्यांच्या सोबत रिॲक्ट झाला त्यांनी काय बनवले ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि जे बिना कार्बनचे बनले ते काय होते आपले इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असे दोन वेगवेगळे कंपाऊंड बनले. पण बनले असतील तर सुरुवातीला काय बनले असतील बरं याच्यात आपण काय म्हणतो इलेमेंटच्या मदतीने आधी सिंपल कंपाऊंड्स बनले असतील. सिंपल कंपाऊंड्स. मग आपण काय म्हणू हे सिंपल कंपाऊंड एकमेकांसोबत रिॲक्ट झाले असतील यांच्यापासून कोण बनले असतील कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. आणि या कॉम्प्लेक्स कंपाऊंड पासून काय बनलं असेल आपल्याकडे प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड्स. मग आता आपल्याकडे न्यूक्लिक ऍसिड जर बनले तर आपल्याला माहिती न्यूक्लिक ऍसिड कोणाला म्हणतो आपण डीएनए आणि आरएनए. जर आता डीएनए बनला आपल्याकडे तर ऑब्वियसची गोष्ट आहे की नाही ह्या डीएनएच्या अराउंड काय झालं असेल एखादं कव्हरिंग तयार झालं असेल. आणि ह्या कव्हरिंगच्या बाबतीत आपण काय सांगतो ह्या कव्हरिंगला आपण म्हणू सगळ्यात पहिली कोण आले असेल अर्थवरती वी मस्ट से दॅट बिकॉज ऑफ दिस न्यूक्लिक ऍसिड अँड द कव्हरिंग अराउंड इट आपण असं म्हणू शकतो का लाईफ सगळ्यात पहिलं जे तयार झालं ते कुठं तयार झालं इनसाइड द वॉटर. पाण्यात सगळ्यात पहिलं लाईफ तयार झालं असेल. मग इथपर्यंत जर आपण टॉपिक समजून घेतला असेल तर आपल्याला काय कळतंय हे जे काही आपण बघितले ही काय होती थिअरी ऑफ इव्होल्युशन. याच्यातून थोडंसं आपण बघितलं तर काय म्हणतो आता हे जे काही आपल्याकडे ऑर्गॅनिझम बनले हे कशा होत्या न्यूक्लिक ऍसिड आणि त्याच्या बाजूला कव्हर होता म्हणजे काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होत्या. या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या सेल्स एकत्र येऊन काय बनल्या असतील आपल्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर. आता याच्यात झालं काय असेल बरं ऑब्वियसची गोष्ट आहे की नाही एवढ्या सगळ्या ऑर्गॅनिझम जर नव्या नव्या बनल्या असतील तर ज्या ऑर्गॅनिझमने आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट सोबत काय केलं असेल जुळून घेतला असेल ऍडॅप्टेशन दाखवलं असेल त्या ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह केल्या असतील. ज्यांना ऍडॅप्टेशन नाही दाखवता आलं त्या ऑर्गॅनिझम काय झाल्या असतील त्या आपोआप काय झाल्या असतील पेरिश झाल्या असतील निघून गेल्या असतील. आणि अशा पद्धतीने ज्या ऑर्गॅनिझमने सर्व्हाइव्ह केलं त्या ऑर्गॅनिझमला निवडलं कुणी होतं ना तुम्ही ना आपण. कुणी निवडलं त्या ऑर्गॅनिझमला नेचरने. म्हणून त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो त्या थिअरीला आपण काय म्हणतो थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर या पद्धतीने आपल्याकडे काय असेल हा टॉपिक असेल याला आपण काय म्हणतो सिम्पली थिअरी ऑफ इव्होल्युशन. मग आता ही थिअरी कळली असेल तर आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे जाऊ शकतो. आता आपल्याला काय म्हणायचंय तुम्ही काय म्हटले का सर ही थिअरी तुम्ही शिकवली पण ही थिअरी आम्ही कशी ऍक्सेप्ट करायची ना. तुम्ही हे तर सगळं तुमच्या मनाने पण सांगू शकता
हे सगळं तुम्ही याचा काही प्रूफ देऊ शकता का? मग याचा जर प्रूफ पाहिजे असेल आपल्याला तर याचा प्रूफ आपल्याकडे आहे, ज्याला आपण काय म्हणतो, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनचे आपल्याला काय बघायचे, इव्हिडन्सेस बघायचे. इव्हिडन्सेस म्हणजे काय, पुरावे बघावे लागतील ना, त्याशिवाय आपण कसं मान्य करणार काही इथं काही झालं होतं इव्होल्युशन. मग आपल्याकडे काय असतील, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. इव्हिडन्सेस मध्ये आपल्याकडे सगळ्यात पहिले येतील आपल्याकडे इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात पहिलं कोण येईल, सरळ सरळ आपण त्यांना म्हणू, एक नंबर देऊ आपण त्यांना, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. आता मॉर्फोलॉजिकल कोणाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय मॉर्फोलॉजी? कोणत्याही ऑर्गॅनिझमला आपण स्टडी करायला घेतलं तर त्या ऑर्गॅनिझमचा एक्सटर्नल मेकअप कसा आहे, ती ऑर्गॅनिझम बनली कशी आहे, त्याचा बाहेरून स्टडी करणं, त्याला आपण काय म्हणतो, मॉर्फोलॉजी. मग मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस काय सांगतात आपल्याला, इव्होल्युशनचे काय आपल्याला कन्सेप्ट देतील. सगळ्यात पहिलं बघा, आपण समजा काय घेतलं, आपण एक काय घेतली, कॅट घेतली. एक काय घेतली आपण, कॅट घेतली. आणि दुसरीकडे आपण काय घेतलं, एक डॉगी घेतला. आता कॅट आणि डॉग जर घेतले आपण, तर आपण यांना बाहेरून बघितलं, एक्सटर्नली बघितलं, दोघांना कम्पेअर करतोय आपण. कम्पेअर करता करता आपल्या काय लक्षात आलं असेल बरं, आपण कॅटचं नोज बघितलं, त्याला आपण काय म्हणतो, नॉस्ट्रिल्स बघितले. डॉगचे नॉस्ट्रिल बघितले. या दोघांच्या नॉस्ट्रिलची पोझिशन कशी होती, आपण म्हणतो सेम होती. नॉस्ट्रिल दोघांची सेम होते, नोजचा शेप वगैरे सेम दिसतोय. दुसरं आपण जर बघितलं, यांच्या आईज बघितले, यांच्या आईज पण आपल्याला काय बघायला मिळतात, यांच्या हेडच्या पुढच्या बाजूला इथं लोकेटेड असेल, आईज पण सेम स्पॉटवर आहे. तिसरं जर आपण बघितलं तर यांचे इयर्स बघा बरं, यांचे इयर्स पण आपण काय म्हणतो, सेम पोझिशनवरती असतील त्यांच्या स्कलवरती. आणि लास्टला जर आपण बघितलं, आपण काय सांगतोय, कॅट असेल किंवा डॉग असेल, दोघांच्याही बॉडीवरती काय प्रेझेंट आहेत, खूप सारे बॉडी हेअर्स प्रेझेंट आहे. मग या सगळ्या कॅरेक्टरला लक्षात ठेवून आपण असं म्हणू शकतो की नाही, कॅट आणि डॉग मध्ये एवढ्या सिमिलॅरिटीज आहेत, म्हणजेच कॅट आणि डॉग दोघांचाही जो अँसेस्टर असेल, पूर्वज असेल, तो काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. ठीक आहे. आता याचा अजून एक एक्झाम्पल जर घेतला आपण काय केलं, आपण सिम्पली गेलो मार्केटमध्ये, बाजारात गेलो आणि बाजारात जाऊन आपण काय केलं, सिम्पली फ्रूट मार्केटला गेलो. फ्रूट मार्केटमधून आपण काय बाय केले, 2 फ्रूट बाय केले. किंवा आपल्याकडे 2 प्लांट आहेत, एक आहे आपल्याकडे काय, मँगो प्लांट आहे, एक काय आपल्याकडे चिकू प्लांट आहे. आता या दोन्ही प्लांट मध्ये बघा बरं, मँगो आणि चिकू हे दोन्ही काय फ्रूट आहेत. यांच्यामध्ये आपण काय बघितलं, सगळ्यात पहिलं आपण बघितलं यांचा लीफ शेप. लीफचा काय बघितला, शेप बघितला. दोघांचेही लीफ आपल्याला असे लांबकुळे बघायला मिळतील, बरोबर. दुसरं आपण काय सांगतोय, लीफ शेप सोबत आपण काय बघितलं, या लीफ वरती असणाऱ्या ज्या वेन्स आहेत, या वेन्स बघितल्या, याला आपण काय म्हणतो, लीफ वेनेशन. लीफचा शेप बघितला, लीफचे वेनेशन बघितले. आणि नंतर आपण काय बघितलं, या लीफला जर बघितलं तर या लीफला काय असतो, एक दांडकी पण असते, ज्याला आपण काय म्हणतो, लीफचा जो काही स्टॉक आहे याला आपण काय म्हणतो, लीफ पेटियोल. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर आपण काय म्हणतोय, मँगो प्लांट मध्ये पण आपल्या लीफचा शेप सेम दिसतोय, चिकू प्लांट सारखा. मँगो प्लांटचं व्हेनेशन आणि याचं चिकू प्लांटचं व्हेनेशन ते पण सेम दिसतंय. लीफचा पेटियोल दोघांमध्येही कॉमन आहे. जर असं असेल तर आपण असं म्हणू शकतो की नाही, मँगो प्लांट आणि चिकू प्लांट दोघांचाही अँसेस्टर कसा असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे किंवा सेम असला पाहिजे. मग याच्यावरून आपण म्हणतो की नाही, इव्होल्युशन झालं, हळूहळू बदल होत गेले, पण काही काही गोष्टी मात्र सेम राहिल्या. म्हणजे हा आपल्याकडे काय होता, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. मग आपण याच्यावरून कंक्लुजन काय काढतो, कुत्र्याचं मांजरीचं उदाहरण घेतलं आपण किंवा मँगो चिकूचं एक्झाम्पल घेतलं आपण, याच्यावरून कंक्लुजन काय काढतो आपण, द ओरिजिन मस्ट बी सेम, thus their origin must be same, their origin must be same, and they must have common ancestor. त्या दोघांचा जो पूर्वज असेल तो कसा असेल, आपण म्हणतो कॉमन असेल. तर या पद्धतीने आपल्याकडे बघा, आपण काय सांगतोय, हा टॉपिक असेल. हे झाले आपल्याकडे कोण, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. तर मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस मध्ये आपण काय काय बघितलं, आपण बघितलं काय, कॅट आणि डॉगचं एक्झाम्पल घेतलं. त्यांचे नॉस्ट्रिल असेल, आईज असेल, इयर्स असेल, त्यांच्या बॉडीवरचे हेअर असतील, हे सगळे कॉमन आहे. त्याचा अर्थ त्यांचा अँसेस्टर कॉमन असला पाहिजे. मँगो आणि चिकू मध्ये आपण काय बघितलं, लीफचा शेप असेल तो सेम आहे, व्हेनेशन असेल तो सेम आहे, लीफचा पेटियोल असेल ते पण सेम दिसतंय, म्हणून आपण काय म्हणू शकतो,
चिकू आणि मँगो प्लांटचा पण अँसेस्टर कसा असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. ठीक आहे. नाव आपण पुढच्या टॉपिक कडे येतोय. दुसरे जे एव्हिडन्सेस आहे आपल्याकडे, पहिले तर बघितलं आपण मॉर्फोलॉजिकल. मॉर्फो मीन्स एक्सटर्नल स्टडी केला आपण त्यांचा आणि त्याच्यातून पाहून सांगितलं काय त्यांच्यामध्ये काय कॅरेक्टर दिसतात आपल्याला. सेकंड आपण काय बघतोय बघा, आपल्याकडे आहे सेकंड एव्हिडन्सेस, दॅट इज अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता अनाटॉमी कोणाला म्हणायचं? द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. आपण आता याचं डेफिनेशन नाही लिहित बसू द्या, आपण काय सांगतोय तुम्हाला डेफिनेशन ऑलरेडी मी ओरली सांगितली. द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अन ऑर्गॅनिझम. इंटरनल स्ट्रक्चर त्याचा स्टडी करायचं, त्याला काय म्हणतो आपण? अनाटॉमी. आणि अनाटॉमिकल एव्हिडन्सेस काय काय आहेत बघा. सगळ्यात पहिलं आपण बघितलं, आपण एका ह्युमनचा हँड बघितला, त्याचं पर्पज काय काय आपल्याकडे, याला बघितलं आपण हँड ऑफ अ ह्युमन. याला जर आपण बघितलं याचं पर्पज काय काय, एखाद्या गोष्टीला ग्रॅब करणं, एखाद्या गोष्टीला धरून ओढणं, काम करणं, हे याचं काम आहे. दुसरं जर आपण घेतलं, काय म्हणतो आपण, एक कॅट घेतली आणि कॅटचा काय घेतला आपण? 4 लेग घेतला, पुढचा पाय घेतला. आता या कॅटचा जर पुढचा पाय घेतला आपण तर ते आपल्याला माहिती त्याचं काम काय? कॅटच्या पायाचे वेगवेगळे काम आहेत. कॅटला रन करण्यासाठी, वॉक करण्यासाठी, किती नाही म्हटलं मालकाला नख मारण्यासाठी, खूप काम आहेत कॅटचे, आहे का नाही, पुढच्या 4 लेगचे. तिसरं जर आपण बघितलं, समजा आपण काय घेतलं, व्हेल फिश घेतली. व्हेल जर घेतली तर आपण काय म्हणतो, व्हेलचा जो काही फ्लिपर असेल आपल्याकडे, फ्लिपर म्हणजे काय, तिचा जो पुढचा पर असेल त्याला काय म्हणतो आपण? फ्लिपर. मग तो जो पुढचा पर होता, तिचा फ्लिपर होता, त्याला जर बघितलं आपण, त्याचं पर्पज काय असेल? स्विमिंग असेल, त्याला पोहायचंय, म्हणून आपण त्याचं काम वेगळं बघतो. आणि लास्टला आपण काय घेतलं, एक बॅटचा काय घेतला? पॅटॅजियम. आता बॅटचे जे पंख असतात ना त्यांना काय म्हणतो आपण? पॅटॅजियम. मग आपण 4 गोष्टी घेतल्या, कोणकोणत्या? सगळ्यात पहिला आपण काय घेतलं? ह्युमन हँड. पहिला आपण घेतला ह्युमन हँड. दुसरं आपण काय घेतलं होतं? कॅट्स 4 लेग. कॅटचा काय घेतला आपण? 4 लेग. तिसरं आपण काय घेतला, त्याला आपण काय म्हणतो? तिसरं आपण घेतलं फ्लिपर ऑफ व्हेल. फ्लिपर ऑफ व्हेल. आणि चौथं आपण काय घेतलं? पॅटॅजियम ऑफ बॅट. पॅटॅजियम ऑफ बॅट. या 4 आपण जर एकत्र स्टडी केलं, तुम्ही माहिती सर याच्यात कोणती कॉमन गोष्ट आहे? हे सगळे तर वेगवेगळे, त्याच्यात काय म्हणतो आपण? प्रत्येकाचं काम पण वेगवेगळं आहे. बट ज्यावेळी आपण यांना इंटरनली बघतो, आता याचा आपण काय करू, इकडे कुठेतरी एक डायग्राम टाकू, जेणेकरून डायग्रामच्या मदतीने कळेल. काय सांगितलं आपण याच्या बाबतीत? आपण काय सांगतोय, ह्युमन हँड, कॅट 4 लेग, फ्लिपर ऑफ व्हेल, पॅटॅजियम ऑफ बॅट, हे 4ही वेगवेगळ्या अॅनिमलचे बॉडी पार्ट असतील, तरी यांची जर आपण अनाटॉमी स्टडी केली, इंटरनल स्ट्रक्चर स्टडी केलं, तर आपल्या काय लक्षात येतं, यांचे जे बोनचे जॉईंट्स असतील, वेगवेगळे बोन्स यांच्या बॉडीत असतील, ते सगळे काय बघायला मिळतात आपल्याला? मोस्टली कॉमन बघायला मिळतात किंवा एकसारखे बघायला मिळतात. म्हणून आपण काय म्हणतो, यांचा पण अँसेस्टर काय असला पाहिजे? कॉमन असला पाहिजे. ठीक आहे ना? मग आपण काय सांगतोय, वी डू नॉट सी एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी. यांच्यात आपल्याला कोणत्या सिमिलॅरिटी नाही दिसत, पण आपल्याला काय दिसतंय आपण? देर इज सिमिलॅरिटी. दे शोज similarities. They shows similarities in structure of bones, in structure of bones and bony joints. यांचे बोन्स असतील, बोनचे जॉईंट्स असतील, यांच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? सिमिलॅरिटी बघायला मिळते. याच्यावरून आपण काय सांगू शकतो? इट मीन्स they must have common ancestor. यांचा जो काही पूर्वज असेल तो कसा असला पाहिजे? कॉमन असला पाहिजे, बिकॉज एवढ्या सिमिलॅरिटी दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे. तर हे होते आपल्याकडे अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता तिसरा जो एव्हिडन्स आहे आपल्याकडे, तो आहे आपल्याकडे वेस्टिजियल ऑर्गन्स. हे समजला असेल तर याला रब करू आपण. पुढचा एव्हिडन्स आहे आपल्याकडे, त्याला आपण म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन. आता वेस्टिजियल ऑर्गन कोणाला म्हणायचं, याची आपण डेफिनेशन टॉपिक समजून घेऊ, मग घेऊ याची डेफिनेशन. पहिला आपण काय म्हणू, तिसरा जो एव्हिडन्स आहे तो कोण आहे आपल्याकडे? वेस्टिजियल ऑर्गन्स. आता बघा बरं, आपण काय केलं, सरळ सरळ एक मंकीचं आणि ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेतलं. मंकी मध्ये आपल्याला माहिती टेल आहे, बिकॉज काय, मंकीला ट्रीवरती स्वतःच्या बॉडीला बॅलन्स करायचंय, त्या मंकीला ट्रीवरती काय करायचंय, लटकायचंय. या सगळ्या पर्पज साठी काय त्याला ती टेल गरजेची. पण तेच आपण काय म्हणतो, ह्या मंकी पासून इव्हॉल्व्ह झालेल्या ह्युमन बिंगचं उदाहरण घेतलं.
तर ह्या ह्युमन बिंगच्या उदाहरणात आपण काय सांगतो, ह्युमन बिंग कडे टेल नाहीये. त्याचं रिझन काय? ज्यावेळी मंकीचं ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन्स मध्ये झालं असेल, ऑब्वियसली गोष्ट आहे की नाही, ट्रीवर राहायचं म्हणून त्याच्यामध्ये ती टेल डेव्हलप झालेली होती, पण तो हळूहळू जमिनीवर राहायला लागला. त्याच्या बॉडीमध्ये काय म्हणतो आपण, तो 2 पायावर चालायला लागला, त्याचं पोस्चर इरेक्ट झालं, सरळ चालायला लागला. मग त्याला त्या टेलची काही गरज राहिली का? मग आपण काय म्हणतो, ते ऑर्गन काय झालं, हळूहळू डिजनरेट झाला असेल. मग आपण काय सांगतो परत बघा, द एक्झिस्टिंग ऑर्गन अंडरगॉन चेंजेस. काही चेंजेस मध्ये ते ऑर्गन काय झालं, बदल झाले त्याच्यामध्ये, आणि ते ऑर्गन काय झालं, हळूहळू डिसअपिअर झालं. मग आपण काय सांगतोय, काही काही कंडिशन मध्ये हे ऑर्गन काय झाले, डिजनरेट झाले. मग आता याच्या अजून काही उदाहरणं जर घेतले आपण, फॉर एक्झाम्पल पहिलं आपण काय घेतलं, पहिलं जर याच्यामध्ये आपण पॉईंट बघितलं तर आपल्याकडे काय आहे, अपेंडिक्स. आता हे काय असतं, कुठं असतं बघा, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आपण जर आपलं लार्ज इंटेस्टाईन कन्सिडर केलं तर आपल्या लार्ज इंटेस्टाईनच्या काय म्हणतो आपण, सुरुवातीकडे जर आपण लार्ज इंटेस्टाईन कन्सिडर केलं तर आपल्या लार्ज इंटेस्टाईनच्या सुरुवातीकडे काय असतं, एक छोटासा ऑर्गन आहे असा, जो काय करतोय, असा आपल्या इंटेस्टाईनला अटॅच्ड आहे. या ऑर्गनचं नाव काय आपल्याकडे, अपेंडिक्स. आता आपण काय सांगतोय, हे अपेंडिक्स आपल्या बॉडीमध्ये कसं आहे, युजलेस इन ह्युमन्स मध्ये युजलेस आहे. पण मग हे अपेंडिक्स आपल्यासाठी युजलेस आहे, कोणातरीसाठी युजफुल असेल की नाही? मग आपण जर बघितलं, आपल्याकडे जे अॅनिमल आहेत, फॉर एक्झाम्पल कोण असतील, काऊ असतील, बफेलोज असतील, यांच्या बॉडीत आपण काय सांगतोय, ह्या सगळ्या अॅनिमलला आपण काय म्हणतो, दीज अॅनिमल जे चरतायत, चारा खातायत, यांना काय म्हणतो आपण, रुमिनंट्स. यांना काय म्हणतो आपण, रुमिनंट्स. या रुमिनंटला काय करावं लागतं, कच्चा चारा खावा लागतो, गवत खावं लागतं. अपेंडिक्सचं काम काय ना, चाऱ्यामध्ये काय म्हणतो आपण, गवताची जी सेल वॉल असेल ती कशी बनलेली आहे, सेल्युलोज. आणि अपेंडिक्सचं काम काय असतं, असे एन्झाईम बनवायचे का जे सेल्युलोजला काय करतील, पचवतील, डायजेस्ट करून टाकतील. मग आता आपण तर काय करतोय, आपल्या बॉडीमध्ये आपण व्हेजिटेबल्स असतील, काही असलं, आपण सलाद असेल वगैरे वगैरे, ड्रेसिंग वगैरे टाकून आपण त्याला मोस्टली काय करतो, कुक फूड खातो. कुक फूड खाल्ल्यामुळे अपेंडिक्सचा आपल्या बॉडीत काही यूज राहिला का? ज्यावेळी आपल्याकडे जुने पुराणे आपले अँसेस्टर असतील त्यावेळी त्यांच्या बॉडीमध्ये याचा काय होता, यूज होता, ऍटलिस्ट ते कच्चं काहीतरी खायचे. पण आपल्या बॉडीमध्ये कसं आहे, युजलेस आहे. म्हणून आपण काय सांगतो, पहिलं जे वेस्टिजियल ऑर्गन आहे जे हळूहळू गायब होत गेलं, आज जर अपेंडिक्स एखाद्याच्या बॉडीमध्ये आलं तर त्याला काय होतं, खूप सारं पेन फील करावं लागतं, बिकॉज युजलेस ऑर्गन आहे. मग आपण काय सांगतो, सर्जरी करून त्याला रिमूव्ह करावं लागतं. हे झालं आपल्याकडे पहिलं ऑर्गन. दुसरा जर आपण बघितला, आता अपेंडिक्स तर कळला असेल, दुसरा जर आपण ऑर्गन बघितला तर तो आहे आपल्याकडे इयर मसल्स. आता तुम्ही बघा, नोटीस करा, इयर मसलचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, सेकंड वन, दॅट इज इयर मसल्स. आता याचं उदाहरण घ्या बरं. कानाचे जे मसल असतील, इयरचे जे मसल असतील, काही लोकांमध्ये ऍक्टिव्ह असतात, ते कान हलू शकतात, पण मोस्टली आपल्याला काही गरज आहे का त्याची? ते इयर मसल आपल्यासाठी युजलेस आहेत, बट ते कोणामध्ये युजफुल आहेत? दे आर युजफुल इन ॲनिमल लाईक कॅट अँड डॉग. कॅट असेल, डॉग असेल, त्यांना आपण जर आता मांजरीला जर आवाज दिला, फिस करून बोलवलं तर पटकन ती काय करेल, लगेच कान इकडे करेल, आपल्याकडे कान लगेच इझिली अशा हलतील. डॉगला जर आपण चुक करून बोलवलं तर काय होईल, डॉग पटकन आपल्याकडे कान करेल. मग आपण काय सांगतो, इयर मसल आपल्या बॉडीमध्ये युजलेस आहेत, बट कोणाच्या बॉडीमध्ये युजफुल आहेत? ते कोणाच्या बॉडीमध्ये युजफुल आहेत, काही ॲनिमलच्या. फॉर एक्झाम्पल इयर मसल आपण काय म्हणतो, दे आर युजलेस इन अस बट युजफुल इन ॲनिमल्स लाईक कॅट अँड डॉग. कॅट असेल, डॉग असेल, त्यांच्यामध्ये काय ते इयर मसल युजफुल आहेत. आता कॅट आणि डॉग यांचंच नाही, बरेचसे ॲनिमल आहेत ज्यांच्यामध्ये ते मसल काय आहेत, युजफुल आहेत, पण आपल्यासाठी कसे आहेत, युजलेस. पुढे जर गेलो आपण तर आपल्याकडे बघा, तर आपल्याकडे तिसरा जो काय आपल्याकडे वेस्टिजियल ऑर्गन आहे तो आहे आपल्याकडे टेल बोन. तिसरा जो ऑर्गन आहे आपल्याकडे तो आहे आपल्याकडे टेल बोन. त्याला आपण काय म्हणतो, टेल बोन. त्याला आपण काय म्हणतो, अजून एक नाव ओळखतो त्याला आपण, कॉक्झिक्स. काय आहे, कॉक्झिक्स. आता आपण काय म्हणतोय, मंकी पासून ज्यावेळी आपण ट्रान्सफॉर्म झालो ह्युमन्स मध्ये, टेल तर आपल्यासाठी युजलेस झाली, पण ही टेल आपल्याला होती याचा एव्हिडन्स काय आहे, आपल्या व्हर्टेब्रल कॉलमच्या शेवटी आपल्याला काय बघायला मिळतं, एक ट्रायंग्युलर बोन बघायला मिळतं. आपल्या ॲब्डोमेन, आपला जो काही ॲब्डोमेन, लोअर ॲब्डोमेन आहे तिथं आपल्याला काय बघायला मिळतं, असं एक ट्रायंग्युलर बोन बघायला मिळतं. हे ट्रायंग्युलर बोन म्हणजे कोण आहे, आपलं कॉक्झिक्स. कोण आहे,
याला आपण म्हणतो कॉक्झिक्स. तर हे कॉक्झिक्स बोन असणं हे सुद्धा काय आहे, इट इज ऑल्सो अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की नाही येस, मंकीज आणि आपल्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे, एव्हिडन्स काय आहे इव्होल्युशनचा, टेल बोन. तर हे आपल्याकडे असेल. त्यानंतर आपण चौथं जर एक्झाम्पल घेतलं तर आज पण बघतोय आपण चौथं आपण जर रेफरन्स घेतला तर बघा आपल्याकडे जेवढे काही आपण म्हणतो चौथं एक्झाम्पल घेतलं, जेवढे काही अॅनिमल असतील जे आपण काय म्हणतोय वाईल्ड मध्ये राहत आहेत, जंगलात राहत आहेत, त्यांच्या बॉडीवरती आपल्याला काय बघायला मिळतात, बॉडी हेअर. मग ह्युमन बिंग्स पण काय होते, सुरुवातीला ज्यावेळी ते काय म्हणतो इव्होल्युशनच्या आधी आपण म्हणतो आजचे आपल्याकडे जीन्स आणि टॉप घालणारा जो ह्युमन आहे तो सुरुवातीला काय करत होता, वाईल्ड मध्ये कुठेतरी राहत होता. त्याच्या बॉडीवरती पण वेदर पासून, क्लायमेट पासून त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी काय होते, बॉडी हेअर. आणि हे बॉडी हेअर आज पण आपल्या बॉडीवरती बघायला मिळतात. म्हणून आपण काय सांगू शकतो, बॉडी हेअर इज ऑल्सो अ प्रूफ ऑफ इव्होल्युशन. त्याला आपण काय म्हणतो, इट इज ऑल्सो एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. आणि लास्टला जर आपण बघितलं तर पाचवा जो प्रूफ आहे आपल्याकडे तो आहे आपल्याकडे विजडम ट्रूथ. त्याला काय म्हणतो आपण, विजडम टीथ म्हणू आपण त्याला, विजडम टीथ. बघा आपल्याकडे विजडम टीथची गरज कधी होती, जेव्हा जुन्या काळी माणूस ज्यावेळी काय करायचा, रॉ मीठ खायचा, कच्चं मांस खायचा, त्यावेळी त्याच्याकडे विजडम टीथची गरज होती. एक्स्ट्रा त्याला दात पाहिजे होता. आता आपण दातात 4 प्रकार शिकलोय, समोरचे इन्सिजर, त्याच्यानंतरचे कनायन, त्याच्यानंतरचे प्रीमोलार आणि लास्टला मोलार. हे काय होते, विजडम टीथला काय म्हणतो आपण, एक्स्ट्रा मोलार टीथ. आपल्याकडे वाढव असणाऱ्या दाढी होत्या. पण ह्या दाढी आपल्यासाठी काय झाल्या, काळानुसार युजलेस झाल्या आणि आपण कुक फूड खायला लागलो. तर ह्या युजलेस असल्यामुळे आपण काय सांगतो, यांचा काही यूज नाही राहिला, म्हणून ह्या पण काय झाल्या, वेस्टिजियल झाल्या. आता आपण बघा बरं, आजच्या काळामध्ये जर एखाद्याला अक्कल दाढी येते तर ती किती पेनफुल असू शकते हे आपल्याला सांगायची गरज नाही. म्हणून आपण काय सांगतो, इट बिकेम वेस्टिजियल. आता एवढं सगळं कळल्यानंतर आपण काय सांगतो, व्हॉट इज मीन बाय वेस्टिजियल ऑर्गन. याला डिफाईन कसं करणार आपण, डिफाईन करण्यासाठी बघा आपल्याकडे काय कन्सेप्ट आहे, सरळ सरळ डिजनरेटेड और त्याला काय म्हणतो आपण, अंडर डेव्हलप्ड युजलेस, अंडर डेव्हलप्ड युजलेस organ of organism are called as are the vestigial organ. आता बघा याला आपण कसं समजून घेणार, याच्यात आपल्याला 3 वर्ड लय महत्वाचे. पहिला आहे आपल्याकडे डिजनरेटेड, दुसरा आपण काय म्हणतो अंडर डेव्हलप, आणि तिसरा आपण काय म्हणतो युजलेस. मग बघा, जो ऑर्गन एक तर काय म्हणतो आपण पूर्णपणे डिजनरेट झालेला असेल, जो ऑर्गन आपण काय म्हणतोय अंडर डेव्हलप राहिलेला असेल, कॉक्झिक्स बोन सारखा किंवा बॉडी हेअर सारखा, किंवा आपण काय म्हणतोय युजलेस असेल, जो आपल्या बॉडीवरती आता सध्या काय युजलेस आहे. आपल्याला काय आपण कपडे घालायला शिकलो म्हणजेच काय बॉडी हेअरची काही गरज आहे का, युजलेस आहे आपल्याला. इयर मसल जरी आपल्या एखाद्याच्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह असले त्याने काय फरक पडायचा, युजलेस आहे आपल्यासाठी. मग अंडर डेव्हलप असेल, युजलेस असेल, किंवा आपण काय म्हणतो डिजनरेटेड ऑर्गन्स असतील, त्या ऑर्गन्सला आपण काय म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन्स. आणि आता लास्टला एक एव्हिडन्स घेऊ आपण, फक्त चौथा जो एव्हिडन्स असेल आपल्याकडे, पुढच्या लेक्चरमध्ये उरलेले 2 एव्हिडन्स अजून असतील ते बघू. चौथा जो एव्हिडन्स आहे आपल्याकडे त्याला आपण काय म्हणतो बघा, चौथा जो एव्हिडन्स आहे आपल्याकडे त्याला आपण काय म्हणतो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. चौथा आहे आपल्याकडे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आता याची डायग्राम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे किंवा आपण इकडे पण लावून देऊ, डझंट मॅटर. पण आता सध्या आपल्याला काय बघायचं, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस कशाला म्हणतो आपण. जर आपण काय बघितलं, एका फिशचा जर आपण एम्ब्रिओ बघितला तर काय म्हणतो आपण, सगळ्यात पहिलं व्हॉट इज मीन बाय एम्ब्रिओ ते समजून घेऊ. आपल्याकडे काय, जेव्हा कधी एखादं बेबी असेल, मग ते बेबी एक तर एग मध्ये ग्रो होऊ द्या, अंड्यात ग्रो होऊ द्या, किंवा मदरच्या युटेरस मध्ये वूम मध्ये ग्रो होऊ द्या, पण ते ज्यावेळी ग्रो होत असतं त्याच्यापासून काय म्हणतो आपण, त्याचं जे काही इंटरनल स्ट्रक्चर असेल ग्रो होत असताना, बेबीची जी इनिशियल स्टेज असेल तिला काय म्हणतो आपण, तिला म्हणतो आपण एम्ब्रिओ. तिला काय म्हणतो आपण, एम्ब्रिओ. मग आता ह्या एम्ब्रिओला जर आपण बघितलं, हा एम्ब्रिओ होता आपल्याकडे, याच्यापासून काय म्हणतो आपण, एम्ब्रिओलॉजिकल स्ट्रक्चर मध्ये हा अॅनिमल असं दिसत असेल, याच्यापासून बनला फिश. सेम आपण काय म्हणतो, ह्याच अॅनिमलला असंच दिसत असेल एम्ब्रिओ मध्ये, पण याच्यापासून काय बनतोय, फ्रॉग. सेम असाच एम्ब्रिओ दिसतोय पण त्याच्यापासून काय बनतंय आपल्याकडे, टॉर्टॉइज. किंवा असाच एम्ब्रिओ दिसतोय आणि त्याच्यापासून कोण बनतंय, ह्युमन. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो,
हे जे सगळे अॅनिमल्स आहेत आपल्याकडे यांची एम्ब्रिओनिकल स्टेज काय सांगते आपल्याला, एम्ब्रिओलॉजिकल स्टेज काय सांगते का यांचा अँसेस्टर काय असला पाहिजे, कॉमन असला पाहिजे. या सगळ्यांची डेव्हलपमेंट होत असताना यांची डेव्हलपमेंट कोणत्या तरी एका कॉमन पूर्वजापासून झाली पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणतो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस पण काय सांगतात आपल्याला, आयडिया देतात का एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन मध्ये यांचा किती इम्पॉर्टंट रोल असेल. तर या पद्धतीने आपण 4 एव्हिडन्सेस पण बघितले. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय टॉपिक बघितले, सगळ्यात पहिलं आपण बघितलं थिअरी ऑफ इव्होल्युशन, जिला आपण काय म्हणतो बिग बँग थिअरी. दुसरं आपण काय बघितलं, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. जर थिअरी दिली तर ती थिअरी प्रूफ पण करावी लागेल, आणि प्रूव्ह करण्यासाठी आपण काय दिले, त्याचे एव्हिडन्सेस दिले. पहिले दिले आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, दुसरे दिले आपण अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, तिसरे दिले आपण वेस्टिजियल ऑर्गन्स, आणि चौथा आपण बघितलं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. याची डायग्राम टेक्स्टबुक मध्ये आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपलं आजचं लेक्चर असेल. पुढच्या लेक्चरला आपण काय बघू, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस, आणि त्याचा पुढचा पॉईंट असेल तो बघू. हळूहळू आपण काय करतोय आता चॅप्टरच्या एंड कडे प्रोग्रेस करतोय. अजून फार तर 1 किंवा 2 लेक्चर मध्ये हा चॅप्टर एंड झालेला असेल आपला. सो अभ्यास करणं तुमचं कर्तव्य असलं पाहिजे. बघा, कधी पण लक्षात ठेवायचं, शिकवणाऱ्याने कसंही शिकवलं, बट तुम्हाला किती समजलं, तुम्हाला कसं पेपरला तुम्हाला लिहायचंय, किती लिहायचंय, कसं लिहायचंय हे तुमच्याकडे असलं पाहिजे. तर हे स्किल आपण डेव्हलप करून घ्या. सगळ्यात महत्वाचं, व्हिडिओ संपतोय म्हटल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा, आणि सगळ्यात महत्वाचं, कळतंय नाही कळतंय किंवा आपल्याला काय सजेशन असतील ते सगळे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ओके देन, थँक्यू. पुढच्या लेक्चरला आपण लवकरच भेटू.